नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ॲप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण युनिट नंबर 2 रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि अल्ट्रासोनिक वेव्स यामधील लास्ट पॉईंट डिस्कस करणार आहोत, त्याचं नाव आहे डॉपलर इफेक्ट। सो द टायटल ऑफ टुडेज लेक्चर इज डॉपलर इफेक्ट। डॉपलर इफेक्ट ओके, व्हॉट इज मीन बाय डॉपलर इफेक्ट किंवा व्हॉट इज दी डॉपलर इफेक्ट हे आपण आता जरा समजून घेऊया। ओके, सी डॉपलर नावाचे एक सायंटिस्ट आहेत, सी डॉपलर नावाचे सायंटिस्ट आहेत। त्यांनी 1842 साली हा इफेक्ट स्टडी केलेला आहे। ओके, आणि हा इफेक्ट काय सांगतो बघा, त्यासाठी आपण काय करूया, एक सिच्युएशन इमॅजिन करूया। समजा तुम्ही रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहात आणि खूप लांबून एक ट्रेन येते, बरोबर। मग त्या ट्रेनचा काहीतरी अलार्म असणार आहे, साऊंड असणार आहे, बरोबर का। त्याचा आवाज आपल्याला कमी ऐकायला येतो जेव्हा ती ट्रेन खूप लांब असते। जसं ती ट्रेन आपल्या जवळ येईल तसं त्या ट्रेनच्या सायरनचा आवाज आपल्याला खूप जास्त ऐकायला येतो, आणि ट्रेन आपल्यापासून लांब जाईल ना, तसं काय होतं, परत त्या ट्रेनच्या सायरनचा आवाज आपल्याला कमी ऐकायला येतो, आणि खूप लांब ट्रेन गेली तर तो आवाज आपल्याला ऐकायला येणं बंद होतं, बरोबर। म्हणजे आपल्याला आवाज कमी किंवा जास्त ऐकायला येतो, याचाच अर्थ काय, त्या साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी किंवा जास्त आपल्याला जाणवते, बरोबर का। म्हणजे जेव्हा आपला आवाज जास्त ऐकायला येतो याचाच अर्थ काय, त्या साऊंडची फ्रिक्वेन्सी जास्त आहे असं म्हणतो आपण, आणि कमी साऊंड असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी आपण काय म्हणतो, कमी। पण ट्रेनचं जे सायरन असतो त्या सायरनच्या साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे ती चेंज होत नाही आहे, ती काय असते, कॉन्स्टंटच असते। कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीनं त्या ट्रेनचा सायरन काय होतो, साऊंड प्रोड्यूस करत असतो। पण आपल्याला ती फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त जाणवते कधी, जेव्हा ती ट्रेन खूप लांब असते तेव्हा त्या ट्रेनच्या सायरनचा जो साऊंड आहे तो कमी फ्रिक्वेन्सीचा आपल्याला ऐकायला येतो, आणि तीच ट्रेन आपल्या जवळ जर आली तर काय होतं, त्या ट्रेनच्या सायरनचा साऊंड आपल्याला जास्त फ्रिक्वेन्सीचा ऐकायला येतो। म्हणजेच इथं आपल्याला काय फील होतं, त्या सायरनच्या साऊंडची फ्रिक्वेन्सी चेंज होते असं आपल्याला फील होतं, आणि हा जो इफेक्ट आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, डॉपलर इफेक्ट। समजते, हा डॉपलर इफेक्ट काय आहे, व्हेनेवर वी ऑब्झर्व द change in frequency between observer and source of sound, that effect is known as Doppler effect। समजतंय। किंवा आणखीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, आपण रोडवरून चाललो आहोत आणि मागून काय झालेलं, एक ॲम्ब्युलन्स आली, बरोबर का। मग त्या ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज, जेव्हा ती ॲम्ब्युलन्स खूप लांब असते तेव्हा आपल्याला कमी आवाजाची फ्रिक्वेन्सी कमी फ्रिक्वेन्सीचा आवाज आपल्याला ऐकायला येतो। जसं ती ॲम्ब्युलन्स आपल्या जवळ येईल तसं आपल्याला साऊंड काय होतो, जास्त ऐकायला येतो बघा। ओके, म्हणजे आपल्या जवळ जर का ती ॲम्ब्युलन्स आली तर आपल्याला जास्त फ्रिक्वेन्सीचा साऊंड ऐकायला येतो, आणि परत ती ॲम्ब्युलन्स आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेली तर आपल्याला काय होतं, परत कमी फ्रिक्वेन्सी साऊंड आपल्याला ऐकायला येतो। मग इथं आपल्याला काय होतं, आपण काय ऑब्झर्व करतोय, तर फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड ऑफ दॅट सायरन चेंज आहे, बरोबर का। पण चेंज नसतो, त्या ॲम्ब्युलन्सचा जो सायरन आहे त्याच्या साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कॉन्स्टंट असते, फक्त ती लांब असल्यामुळं कमी आवाज ऐकायला येतो, ती जवळ आले की जास्त आवाज ऐकायला येतो। पण आपल्याला जे काय फील होतं, चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, डॉपलर इफेक्ट। ओके, काय आहे बघा डॉपलर इफेक्ट, मी बोर्डवरती लिहितोय, व्हेनेवर देर इज चेंज इन रिलेटिव्ह मोशन between source of sound and observer there is change in apparent frequency of sound observed. Such effect is known as Doppler effect। बघा काय म्हटलेलं आहे इथं, व्हेनेवर देर इज चेंज इन रिलेटिव्ह मोशन, कोणामधलं, तर सोर्स ऑफ साऊंड
अँड ऑब्झर्वर, म्हणजे प्लॅटफॉर्मवरती तुम्ही उभा आहात म्हणजे तुम्ही काय झाला ऑब्झर्वर, आणि लांबून ट्रेन येते. ट्रेन म्हणजेच काय, तो काय आहे सोर्स ऑफ साऊंड आहे, तिथून आपल्याला ऐकायला येतो आवाज, बरोबर. म्हणजे सोर्स ऑफ साऊंड काय असणार ट्रेन, ऑब्झर्वर कोण असणार आहे आपण, बरोबर का. आणि त्या दोघांच्या मध्ये जर का रिलेटिव्ह मोशन असेल तर आपल्याला काय ऑब्झर्व होतं, देअर इज चेंज इन फ्रिक्वेन्सी, त्यालाच आपण काय म्हणतो ॲपरंट फ्रिक्वेन्सी. आणि याच इफेक्टला काय म्हणायचं आहे डॉपलर इफेक्ट. जेव्हा ऑब्झर्वर एका जागेला कॉन्स्टंट आहे, एका जागेला स्टेबल आहे आणि सोर्स ऑफ साऊंड म्हणजे ट्रेन ती पण तिथे थांबलेली असेल तर आपल्याला साऊंडच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काही चेंज आढळून येत नाही आहे. पण दोघांच्यापैकी एक जर का मोशनमध्ये असेल तर आपल्याला काय जाणवतं, देअर इज चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स ऑफ साऊंड अँड दॅट इफेक्ट इज नोन ॲज डॉपलर इफेक्ट. समजतंय. ऑब्झर्वर किंवा सोर्स ऑफ साऊंड याच्यामध्ये काय असायला पाहिजे, रिलेटिव्ह मोशन, बरोबर का. जर असेल तर तिथं आपल्याला काय जाणवतं ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी, आणि या इफेक्टला काय म्हणायचं आहे डॉपलर इफेक्ट. समजतंय काय आहे. मग आता हे जे काय ॲपरंट फ्रिक्वेन्सी आहे, ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी, याचा फॉर्म्युला काय आहे बघूया. फॉर्म्युला काय असणार आहे बघा. आता फ्रिक्वेन्शियल सिम्बॉल काय देतो आपण एन. एन इज अ सिम्बॉल स्टँड्स फॉर फ्रिक्वेन्सी, आणि याला सफिक्सला काय मी म्हणतो ए. एन ए म्हणजेच काय ॲपरंट फ्रिक्वेन्सी. ओके, ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आहे बघा, व्ही प्लस मायनस व्ही ओ डिवायडेड बाय व्ही मायनस प्लस व्ही एस इंटू एन हा फॉर्म्युला असणार आहे. बघा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये एन ए म्हणजेच काय असणार आहे, एन ए मीन्स ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स ऑफ साऊंड. व्ही काय, व्ही इज दी वेलॉसिटी ऑफ साऊंड, साऊंडची वेलॉसिटी जी कॉन्स्टंट आहे, जवळपास 332 मीटर पर सेकंड इतकी वेलॉसिटी असणार आहे साऊंडची, बरोबर का. व्ही म्हणजेच काय वेलॉसिटी ऑफ साऊंड. व्ही ओ म्हणजेच काय असणार आहे, ओ मीन्स ऑब्झर्वर, ऑब्झर्वरची वेलॉसिटी. व्ही एस म्हणजेच काय वेलॉसिटी ऑफ सोर्स ऑफ साऊंड, म्हणजे ट्रेनची वेलॉसिटी सोर्स ऑफ साऊंड. आणि एन काय आहे, एन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, जो ओरिजिनल साऊंड आहे ना त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असणार आहे एन. ओके, आणि आपल्याला जर काय फ्रिक्वेन्सी चेंज जो आढळून येते त्या चेंजलाच आपण काय म्हणतो एन ए, ॲपरंट फ्रिक्वेन्सी. हा झाला ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. काय आहे ॲपरंट फ्रिक्वेन्सी मीन्स व्ही प्लस मायनस व्ही ओ अपॉन व्ही मायनस प्लस व्ही एस इंटू एन. सिम्बॉल बघा बाळांनो, क्लिअर करा. एन ए मीन्स ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी, व्ही मीन्स वेलॉसिटी ऑफ साऊंड कॉन्स्टंट आहे, व्ही ओ काय असणार आहे वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर, व्ही एस काय असणार आहे वेलॉसिटी ऑफ सोर्स ऑफ साऊंड, आणि एन काय आहे फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. ओके, ओरिजिनल साऊंडची फ्रिक्वेन्सी एन हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये हे जे अप्पर साईन आहेत, अप्पर साईन्स हे कधी यूज करायचं आणि लोअर साईन कधी यूज करायचं हे आपण समजून घेऊया. ओके, आता ऑब्झर्वरची वेलॉसिटी आणि सोर्स ऑफ साऊंडची वेलॉसिटी म्हणजे ट्रेनची वेलॉसिटी आणि ऑब्झर्वरची वेलॉसिटी. बघा ऑब्झर्वर आणि ट्रेन हे एकमेकाकडे येत आहेत, बरोबर का. एकमेकाकडे येत असतील ना तर फॉर्म्युला काय असणार आहे बघा, एन ए इज इक्वल टू व्ही प्लस व्ही ओ अपॉन व्ही मायनस व्ही एस इंटू एन. क्लिअर करा, समजते का बघा. हे जेव्हा ऑब्झर्वर अँड सोर्स ऑफ साऊंड बोथ आर कमिंग टुवर्ड्स इच अदर देन ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्ही प्लस व्ही ओ अपॉन व्ही मायनस व्ही एस इंटू एन. फक्त इथलं अप्पर साईन घ्यायचे. आणि जेव्हा ऑब्झर्वर आणि ट्रेन एकमेकापासून लांब लांब चालले असतील, मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर, ओके, तेव्हा मात्र काय असणार आहे हे लोअर साईन घ्यायचे आहे. तेव्हा जी फ्रिक्वेन्सी आपल्याला चेंज जाणवते त्यालाच आपण काय म्हणायचं आहे व्ही मायनस व्ही ओ अपॉन व्ही प्लस व्ही एस इंटू एन. समजते. अप्पर साईन कधी घ्यायचं आणि लोअर साईन कधी घ्यायचं आहे हा इन जनरल ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. यामध्ये अप्पर साईन कधी घ्यायचं आणि लोअर साईन कधी घ्यायचं बघा. समजतंय. अप्पर साईन कधी आणि लोअर साईन कधी. डॉपलर इफेक्ट हे स्टेटमेंट आहे, खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, एक्झामला येऊ शकतं. ओके, एक्झाममध्ये येऊ शकतं. डॉपलर इफेक्ट समजून घ्या. स्टेटमेंट त्यामध्ये जी काय ॲपरंट फ्रिक्वेन्सी आपल्याला ऑब्झर्व होते त्या ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यामध्ये अप्पर साईन कधी घ्यायचा आहे,
observer and source of sound coming together, upper sign is used. When observer and source of sound both are away from each other, then lower signs are used. Na is equal to V minus VO upon V plus Vs into N. समजतं एवढं? ओके, डॉपलर इफेक्टचे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते बघूया आपण. ॲप्लिकेशन्स ऑफ डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट आपण कुठे यूज करतो? ओके, यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन काय बघा. पहिलं ॲप्लिकेशन आहे द वर्किंग ऑफ रडार इज बेस्ड ऑन डॉपलर इफेक्ट. रडार सिस्टममध्ये आपण डॉपलर इफेक्टचा यूज करतो, बरोबर. रडार. नेक्स्ट काय बघा ॲप्लिकेशन. इट इज यूज्ड टू डिटरमाइन स्पीड ऑफ व्हेकलचं स्पीड किती आहे, ओके, हे डिटरमाइन करण्यासाठी आपण डॉपलर इफेक्टचा यूज करतो. किंवा बऱ्याच फॉरेन कंट्रीमध्ये RTO ऑफिसरकडे एक गन असते बघा, ज्यामधून काय होतात म्हणजे त्या गनमध्ये साऊंड वेव्ह पास होते, तिथून इमिट होते, बरोबर का. म्हणजे तिथं त्या रोडवरती काही व्हेकलचं स्पीड लिमिट असतं. समजा एखाद्या व्हेकलचं स्पीड जर का लिमिटच्या पुढे गेलं तर त्या गन थ्रू ते RTO ऑफिसर्स डिटेक्ट करतात की त्या व्हेकलचं स्पीड हे किती आहे. म्हणजे व्हेकलचं स्पीड हे डिटरमाइन करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी आपण डॉपलर इफेक्टचा यूज करतो. त्याचबरोबर डॉपलर इफेक्टचा यूज टू डिटरमाइन स्पीड ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. ओके, अर्थचं जे रोटेशन आहे त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड पण मेजर करण्यासाठी डॉपलर इफेक्टचा यूज करतो. नेक्स्ट आहे इट इज यूज्ड इन कलर डॉपलर सोनोग्राफी. सोनोग्राफी ही एक मेथड आहे बाळांनो, बऱ्यापैकी आपण मेडिकलमध्ये आपण यूज करतो, मेडिकल फील्डमध्ये, जिथं आपण ह्युमन इंटेरियर बॉडीमध्ये जे काही मुवमेंट आहे ते आपण चेक करू शकतो. सोनोग्राफी सिस्टममध्ये देखील आपण डॉपलर इफेक्टचा यूज करतो, हे ॲप्लिकेशन आहे. त्याचबरोबर इट इज यूज्ड टू डिटरमाइन स्पीड ऑफ द स्टार्स. ओके, जे स्टार्स आहेत, ओके, त्या स्टार्सचं जे स्पीड आहे ते स्पीड देखील काउंट करण्यासाठी किंवा डिटरमाइन करण्यासाठी आपण डॉपलर इफेक्टचा यूज करतो. ओके, समजतं एवढं? थँक्यू. ओके, डॉपलर इफेक्ट याच्यावरती बेस्ड एक प्रॉब्लेम आहे ते आपण सॉल्व करूया. या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलेलं आहे बघा, ए सायरन काय आहे, सोर्स ऑफ साऊंड. ए सायरन प्रोड्यूस्ड फ्रिक्वेन्सी ऑफ 300 हर्ट्ज, ओके, इज मूविंग टुवर्ड्स द ऑब्झर्वर with velocity 100 meter per second. Okay, with velocity 100 meter per second, and observer moves towards the siren with velocity 50 meter per second. The velocity of sound is 330 meter per second. Find the apparent frequency of sound. समजते? एक सायरन आहे ज्याला आपण काय म्हणणार आहोत, सोर्स ऑफ साऊंड, ज्याच्यातून काय होतात 330 हर्ट्ज या फ्रिक्वेन्सीचा साऊंड हा बाहेर पडतो, बरोबर का. आणि तो सायरन हा ऑब्झर्वरकडे चाललेला आहे आणि ऑब्झर्वर पण सायरनकडे चाललेला आहे, बरोबर का. मग सायरनची वेलॉसिटी काय असणार आहे, सायरनची वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड, ऑब्झर्वरची वेलॉसिटी काय आहे 50 मीटर पर सेकंड, आणि साऊंडची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, ओरिजिनल साऊंडची फ्रिक्वेन्सी असणार आहे म्हणून 330 मीटर पर सेकंड. इन एअर साऊंडची वेलॉसिटी काय असणार आहे 330 मीटर पर सेकंड, साऊंडची वेलॉसिटी. ओके, जे गिवन आहे ते पहिल्यांदा लिहूया आपण. व्हॉट आर द गिवन क्वांटिटीज, गिवन काय असणार आहे बघा, सायरन प्रोड्यूस फ्रिक्वेन्सी ऑफ 300 हर्ट्ज, म्हणजे सोर्स ऑफ साऊंडची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे एन म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे ती 300 हर्ट्ज ही फ्रिक्वेन्सी आहे. त्याचबरोबर हा जो सोर्स ऑफ साऊंड आहे तो मूव्ह होतो आहे विथ व्हेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ सोर्स ऑफ साऊंड VS किती असणार आहे 100 मीटर पर सेकंड. आणि त्याचबरोबर ऑब्झर्वर पण काय होतं आहे सायरनकडे मूव्ह होतो आहे आणि त्या ऑब्झर्वरची व्हेलॉसिटी किती असणार आहे 50 मीटर पर सेकंड, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वरला आपण काय म्हणतो VO इज इक्वल टू वॉट 50 मीटर पर सेकंड ऑब्झर्वरची व्हेलॉसिटी. आणखीन काय दिलेलं आहे बघा, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड कॉन्स्टंट आहे ते दिलेलं आहे इथं, V इज इक्वल टू 330 मीटर पर सेकंड. ओके, एवढं दिलेलं आहे. आणि काय काढायचं आहे ॲपरंट फ्रिक्वेन्सी, फाइंड ॲपरंट फ्रिक्वेन्सी, NA इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, सो फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, अकॉर्डिंग टू डॉपलर इफेक्ट वी नो दॅट
काय आहे चेंज इन ॲपरंट फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय एन ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे व्ही प्लस मायनस व्ही ओ अपॉन व्ही मायनस प्लस व्ही एस इंटू एन हा फॉर्म्युला आहे. आता इथं अप्पर साईन घ्यायची की लोअर साईन घ्यायचं हे खूप महत्त्वाचं आहे. अप्पर साईन आपण कधी घेणार आहेत ऑब्झर्वर आणि सोर्स ऑफ साऊंड कमिंग विथ इच अदर ना टुवर्ड्स इच अदर. जेव्हा ते दोन्ही पण एकमेकाकडे येत असतील तर अप्पर साईन, दोघे एकमेकापासून लांब जात असतील तर लोअर साईन. मग या केसमध्ये सायरन आणि ऑब्झर्वर दोन्ही पण एकमेकाकडे येत आहेत विथ डिफरंट वेलॉसिटी. त्यामुळे आपण काय करणार आहोत फक्त अप्पर साईनचा यूज करायचा आहे. ओके अप्पर साईनचा यूज प्लस आणि खाली मायनस. ओके आता व्हॅल्यू पुट करा. मग व्हीची व्हॅल्यू किती आहे 330 पुट केलं प्लस व्ही ओ किती आहे ऑब्झर्वरची व्हेलॉसिटी किती आहे 50 पुट केलं आपण डिवायडेड बाय व्हीची व्हॅल्यू 330 परत आहे त्याची पुट केलं मायनस व्ही एसची व्हॅल्यूसिटी किती आहे 100 इथे पुट केलं आपण इंटू वॉट फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड 330. ओके प्लस करा 380 येईल ना 380 डिवायडेड बाय 230 इंटू 330. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही जर केला तर आन्सर काय येतं 495.65 आणि फ्रिक्वेन्सीज काढली ना आपण ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हणजे याला युनिट पण काय असणार आहे हर्ट्ज इज द युनिट ऑफ ॲपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके समजतं आहे. इथं आपण थांबूया. थँक्यू.